मित्रांनो, ह्या भागात आपण पाहणार आहोत क्लाउड फॉर्मेशन म्हणजेच ढग निर्मिती. सोबतच खूप सुंदर दृश्य पाहायला मिळणार आहेत, जसं की रात्रीच्या वेळी काजव्यांनी लखलखतं झाड, तसेच ढगांवर दिसणारी आपली सावली म्हणजेच इंद्रवज्र. म्हणूनच हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबतची बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. जय शिवराय मित्रांनो, मी अजिंक्य सोनावणे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन आणि भन्नाट अशा ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, ह्यावेळेसही आपण चाललो आहे हरिश्चंद्रगड या गडाला व्हिजिट द्यायला. तर ह्यावेळेस आपण करतो आहे नाईट ट्रॅक पाचनई मार्गे. लास्ट टाईम आपण केला होता किरेश्वर मार्गे, तर ह्यावेळेस आपण चालू केला आहे ट्रेक आपला पाचनई या गावामध्ये. तर आपण आता सध्या आहोत पाचनई या बेस विलेजमध्ये आणि इथूनच आपला नाईट ट्रेक सुरू होणार आहे. पण ह्यावेळेस आपल्याला या ब्लॉगमध्ये जे काजवा महोत्सव म्हणून चालू आहे सगळीकडे, तर आपल्याला भरपूर असे काजवे बघायला मिळणार आहेत. आणि दुसऱ्या दिवशी आपण क्लाउड फॉर्मेशन या ब्लॉगमध्ये कवर करणार आहे. तर चालू करूया आपला ट्रेक. आणि नेहमीप्रमाणे यावेळीसही माझ्यासोबत निकिता आहे. काजवे दिसायला सुरुवात झालेली आहे, आपला ट्रेक पण सुरू झालेला आहे. अजून बरंच आपल्याला बघायला मिळणार आहे. आपण बघूया अजून पुढे खूप काजवे बघायला मिळणार आहेत आता आपल्याला. मित्रांनो, खूप सुंदर काजवे दिसतात याच्यामध्ये. पूर्ण झाड भरले, बघा कसं खूप भारी आहे. झाडांवर लाइटिंग सोडावी तशी संपूर्ण झाडे काजव्यांमुळे लखलखत होती. नुसत्या डोळ्यांनी ती खूपच सुंदर दिसत होती. असे म्हणतात, हा जो काळ आहे हा काजव्यांच्या प्रजननाचा काळ आहे. त्यामुळे खूप काजवे आपल्याला एकत्र पाहायला मिळतात. मस्त दिसतात ना. व्हिडिओ घेतोय का? हां, निघतोय ना, व्हिडिओ चालू आहे. हो. सुरुवात झालेली आहे ट्रेकला. सुरुवातीला त्या झाडावरती खूप सुंदर काजवे बघायला मिळाले. तर चला आता आपला पुढचा ट्रेक चालू करूया.
मित्रांनो थोडं वर आल्यानंतर हे बघा अशा लोखंडी शिड्या इथे बनवल्या आहेत. या शिड्या तुम्हाला लागतील आणि इथूनच आपण आता वर आलो. हे खाली दिसणारं सुंदर गाव, सुंदर हवा येते. तर आता वरती थोडंसं जाऊया अजून आणि मग थांबूया आपण. जय शिवराय मित्रांनो. तर सुंदर अशी सकाळ इकडे झालेली आहे. आता वाजलेत सकाळचे 9. आम्ही रात्री खूप लेट आलो आणि लेट झोपलो, त्यामुळे आरामात उठलेलो आहे. आता आपण चाललो आहे कोकणकड्याच्या दिशेने ते क्लाउड फॉर्मेशन बघायला. तर चला. तर मित्रांनो आपण हरिश्चंद्रगड पूर्ण ऑलरेडी कवर केलेला आहे. जर हरिश्चंद्रगडची तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्हाला आपल्या हरिश्चंद्रगड भाग 1 आणि भाग 2 मध्ये भेटेल. मित्रांनो, आपल्याला कधी गडावर स्टे करायचा असेल तसंच जेवण करायचं असेल तर मंदिराजवळ असलेलं हॉटेल सह्याद्रीला नक्की भेट द्या. इथे तुम्हाला वाजवी दरात टेंट, नाश्ता व जेवण मिळेल. त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे. इंस्टाग्राम वर्सेस रियलिटी, ये है रियलिटी. कोकण कड्यावर बराच वेळ बसून होतो, पण हवं तसं क्लाउड फॉर्मेशन दिसत नव्हतं. पण समोर दिसणारं दृश्य खूपच सुंदर आणि डोळ्याचं पारणं फेडणारं होतं. मित्रांनो, ज्या क्लाउड फॉर्मेशनसाठी आलेलो हिच्यामुळे तो दिसला नाही. सकाळी सकाळी झोपून राहिली, त्यामुळे ही लेट उठली एकदम. त्यामुळे काय क्लाउड फॉर्मेशन कायच नाही भेटलं. त्यामुळे आपण थोडस उशिरा जाऊया. हिला आणि मी उठवता ह्याला उठवता सांगतेय, उठवता माझ्या अनुभवानुसार हिला उठवता इकडे उठवता cloud उठवता. लवकरच येणार आहेत. तर हा माणूस बोलतो म्हणजे ह्याला पेशन्सच नाहीये. हा बोलतो की नाही येणारच नाही क्लाउड. काय आपल्याकडे अजून 1 दिवस आहे, उद्या पण राहू शकतो. तर हिच्यामुळे आपल्याला अजून 1 दिवस इकडे राहायला लागणार आहे. काय माहिती उद्या तरी लवकर उठते की नाही. तर मित्रांनो, सकाळी आपल्याला क्लाउड फॉर्मेशन बघायला नाही मिळालं, हे निकिता पायी. पण आपण त्यासाठी 1 दिवस अजून वाढवला आहे इकडे. तर आम्ही सकाळी नाश्ता विष्टा केला, त्याच्यानंतर जेवलो वगैरे आणि आता हा टेंट हायर केलेला आहे इथे कोकणकड्यावरूनच. इथे स्टॉल असतात, तिथे मिळतात. 200 ते 500 रुपयापर्यंत तुम्हाला टेंट मिळतात. आम्ही 2 पर्सनचा घेतलेला आहे आणि कोकणकड्यावरतीच लावलेला आहे. आणि हा असा टेंट आहे आणि ही अशी झोपलेली आहे, खादडीच्या मागे लागलेली आहे. आणि हा असा मागचा व्ह्यू आहे, असा सुंदर मागचा कोकणकड्याचा व्ह्यू आहे. थोड्या वेळाने आपल्याला इथे सनसेट बघायला मिळणार आहे. तर आता आपण तिकडे मागे जाणार आहेत बसायला सनसेट बघायला. तर आता हिची खादडी चालू आहे. हे बघा काय आणलंय तिने.
अशा प्रकारे इथे भेळ आम्ही आणलेली आहे. काल जुन्नरवरून आलो तर जुन्नरवरून फेमस भेळ घेतली आहे आणि आता आम्ही ती भेळ बनवून खाणार आहे. आता आमचा आलिशान टेंट आहे. 2च पर्सनचा जागा होणार नाही तरी आम्ही झोपू कसं बस. तर मित्रांनो, सुंदर अशी संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळची चहा आम्ही इथे घेतलेली आहे आणि सुंदर असा निसर्ग इथून दिसतोय. मी तुम्हाला दाखवतो. त्याच्यात बरेचसे किल्ले आपल्याला इथून बघायला मिळतात. तर त्यातला फक्त मला एकच किल्ला इथून क्लिअर दिसतोय. मी ट्राय करतो तुम्हाला मोबाईलमध्ये दाखवण्याचा, कारण की जेवढी डोळ्यांची क्लिअरिटी जेवढी चांगली असते तेवढी कॅमेरा लेन्सची क्लिअरिटी तेवढी चांगली नसते. तर मी ट्राय करतो. पण खूप सुंदर दृश्य दिसतंय इकडनं आणि आता आपण इथे सनसेट पण एन्जॉय करणार आहोत. सुंदर असं दृश्य इथून दिसतंय आणि समोर आपल्याला भैरवगड दिसतोय. हा बघा, ह्या साईडला छोटासा अशी दिवा हे दिसते वॉल, तो आहे भैरवगड. सुप्रभात मित्रांनो, सुंदर अशी सकाळ इथे झालेली आहे. पूर्ण धुकं झालेलं आहे इकडे खूप आणि अक्षरशः समोरचंही काही दिसत नाही आहे. खूप मस्त वाटतं आहे. थोड्या वेळानं आपल्याला ते क्लाउड फॉर्मेशन बघायला मिळणार आहे. आदल्या दिवशी तर आम्हाला क्लाउड फॉर्मेशन बघायला मिळालं नाही, पण आता खूपच आतुरता लागली होती ते सुंदर दृश्य पाहण्याची आणि काही वेळातच त्याची सुरुवात होणार होती. समोर ढग निर्मितीचं सुंदर दृश्य दिसत होतं, पण अचानक सूर्यामुळे अनपेक्षित असं इंद्रवज्रही पाहायला मिळालं. खूपच कमी वेळ दिसत होतं, पण नक्कीच ते अनपेक्षित होतं. मित्रांनो, इंद्रवज्र हे बऱ्याच लोकांना माहिती असेल, पण ज्यांना माहीत नाही त्यांना सांगू इच्छितो की इंद्रवज्र म्हणजे सूर्यामुळे ढगांवर गोलाकार इंद्रधनुष्य दिसतो व त्या गोलाकार इंद्रधनुष्यामध्ये आपली सावली ढगांवर पाहायला मिळते. हे खूपच कमी पाहायला मिळतं. तर मित्रांनो, इथे क्लाउड फॉर्मेशन स्टार्ट झालेलं आहे. हे बघा, माझ्या मागे बघू शकताय तुम्ही. ते ढग किती सुंदर दिसत आहेत असे वरती येताना. आणि बाकीचे व्हिडिओज तर तुम्ही बघितले असाल, खूप सुंदर आलेले आहेत. हे बघा, खालून पूर्ण ढग असे वरती येत आहेत. फॉर्मेशन स्टार्ट झालेलं आहे अशा तऱ्हेने. इथे अजून किती वेळ बघायला मिळतं माहीत नाही, पण जेवढ्या वेळ पण बघता येईल तेवढ्या वेळ आम्ही बघणार आहे. इकडे खूप सुंदर दिसतंय इकडनं. तर मित्रांनो, फायनली आपलं ते क्लाउड फॉर्मेशन बघून झालेलं आहे
आपल्याला एक अख्खा दिवस त्याची वाट बघायला लागली. तर काही हरकत नाही, आपण ते बघून झालेलं आहे आणि आता आपण निघालो आहे परतीच्या मार्गाला. आता आपण परत उतरतो आहे पाचनई मार्गे. तर पाचनई मार्गातले जे जे मेन पॉईंट्स आहेत मी तुम्हाला दाखवेल, कारण की रात्रीचे आपल्याला येताना काय एवढे प्रॉपर दिसले नाही. तर चला, आणि बाकीचा ब्लॉग तर तुम्हाला माहितीच आहे आपला पूर्ण झालेला आहे ऑलरेडी करून. ह्याच्या अगोदरचा पूर्ण हरिश्चंद्रगड आपला कॅप्चर करून झालेला आहे. तारामती शिखर, कोकण कडा, नंतर बाले किल्ला, परत शंकराचं मंदिर आहे जे हरेश्वर मंदिर ते झालेलं आहे. त्याच्यानंतर केदारेश्वर जी गुफा आहे ती झालेली आहे. म्हणजे जवळजवळ आपला पूर्ण हरिश्चंद्रगड कॅप्चर करून झालेला आहे फक्त. आणि तेव्हा आपण आलेलो होतो खिरेश्वर मार्गे आणि आता आपण उतरतो आहे पाचनई मार्गे. तर चला आपण उतरूया आता पाचनई मार्गे. मित्रांनो, आपण गड उतार व्हायला सुरुवात केलेली आहे आणि असा रस्ता असं दाखवण्यासारखं काही आहे नाही, कारण की रस्ता पूर्ण मळलेला आहे, मळलेली पायवाटे. त्यामुळे तुम्ही सहज या गडापर्यंत वरती पोचू शकता. इथे तुम्हाला 2-4 स्पॉट आहेत, पूल, शिड्या आणि एक गुफा. त्या गोष्टी मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तर चला. तर मित्रांनो, हा पूल इकडे बघायला मिळतो आपल्याला. हा मोस्टली पावसाळ्यामध्ये यूज होतो, कारण की त्या टायमाला इकडे पाणी भरपूर वाहत असतं. तर आता तरी काय उपयोग नाही सध्या ह्याचा. तर हा एक पूल आहे. तर आता इथून आपल्याला जायचं आहे पुढे. तर मित्रांनो, हे बघा, हा तो स्पॉट आहे. म्हणजे ही प्रॉपर गुफा असा नाही आहे, पण हे दगडे असे दिसले, तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलं, खूप सुंदर वाटत आहेत. मित्रांनो, हा आहे तो शिडीचा स्पॉट. आता इथून आपल्याला खाली उतरायचं आहे. तर फायनली मित्रांनो, सुंदर असा हरिश्चंद्रगड बघून झालेला आहे आपला. आपण तिकडे रात्री काजवे बघितले, खूप सुंदर. त्याच्यानंतर ते क्लाउड फॉर्मेशन खूप ऑसम होतं. तर तुम्हाला काजवे आणि क्लाउड फॉर्मेशन कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन भन्नाट व्लॉगसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.